तर कालच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पार्ट पाहिला होता कुठला, कंडिशन्स. कुठल्या कंडिशन्स होत्या? द कंडिशन टू ऑब्टेन अ क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न विच इज अ स्टेडी इन अ नेचर, किंवा स्टेडी अँड क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न पाहिजे. ह्या कंडिशनमध्ये सगळ्यात पहिली कंडिशन आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो की जे काही दोन सोर्सेस आपण तिथं वापरतो, लाईट सोर्सेस, दे मस्ट बी कोहेरंट इन नेचर. कोहेरंट सोर्सेस म्हणतो कुणाला? असे दोन सोर्सेस विच एमिट लाईट वेव्स विथ झिरो ऑर कॉन्स्टंट फेज डिफरन्स. ज्या वेळेस झिरो फेज डिफरन्स असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काय घडायला चालू होईल? तर एक्झिस्टन्स ऑफ सेंट्रल ब्राईट बँड असेल आणि त्याच्यानंतर अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड असतील. परंतु ज्या वेळेस फेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे मात्र कोहेरंट आहेत. कॉन्स्टंट असताना कोहेरंट केव्हा होतात? फिक्स्ड फेज डिफरन्स पाहिजे. आपण तो जर इमॅजिन जर केला की 180 डिग्रीचा फिक्स्ड फेज डिफरन्स जर असेल तर त्या ठिकाणी घडतं काय? तर सेंट्रल ब्राईट बँडच्या ऐवजी सेंट्रल डार्क बँड तिथं तयार होतो आणि द कंडिशन्स कुणाच्या? ब्राईट आणि डार्क बँडच्या कंडिशन्स त्या ठिकाणी इंटरचेंज व्हायला चालू होतात. त्याच्यानंतर दोन कोहेरंट जर सोर्सेस कोहेरंट नसतील तर त्या ठिकाणी त्यांच्यामधला फेज कंटिन्युअसली बदलत असेल. म्हणून दिलेल्या पॉइंटला कधी ब्राईट बँड असेल तर कधी डार्क बँड असेल आणि एकाच लोकेशनला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड जर तयार होत असतील तर तो इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला कसा दिसतो? रनिंग इन अ नेचर दिसतो. किंवा ड्यू टू परसिस्टन्स ऑफ आय नो इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व्ड. पुढची गोष्ट, दोन सेपरेट सोर्सेस कोहेरंट असू शकतात का? नो. कारण दोन सेपरेट सोर्स मध्ये फेज डिफरन्स सेम राहतो किंवा कॉन्स्टंट राहतो फॉर द ड्युरेशन. फक्त किती कालावधीसाठी असू शकतो? 10⁻⁻8 सेकंद. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की दोन सेपरेट सोर्सेस जर तुम्ही वापरत असाल तर एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी 10⁻+8 टाइम्स इतक्या वेळेस फेज चेंज होतो. मग इतक्या वेळेस जर फेज चेंज होत असेल तर त्या ठिकाणी काय घडेल? तुम्हाला इंटरफेरन्स पॅटर्नच मिळणार नाही. म्हणून दोन कोहेरंट they are being derived from a single source. एका सिंगल सोर्स पासून जर तुम्ही दोन सोर्स करत असाल तयार तर ते दोन सोर्सेस कोहेरंट असतात. मग कशा पद्धतीनं करता येईल? तर पहिली पद्धत आहे त्या ठिकाणी कोण म्हणतो आपण? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. नंबर 2 बायप्रिझमचा एक्सपेरिमेंट आणि नंबर 3 लॉइड्सचा मिरर एक्सपेरिमेंट. हे 3 एक्सपेरिमेंट तुम्हाला देता येतील. याच्यानंतर सेकंड कंडिशनला आपण काल जाऊन थांबलो होतो. सेकंड कंडिशन आपली काय होती? द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक इन नेचर. मोनो मीन्स सिंगल, क्रोमॅटिक मीन्स कलर. सिंगल वेवलेंथ और अँड हॅव्हिंग अ सिंगल कलर. म्हणजे सोर्स मधून बाहेर पडणारी लाईट एकाच वेवलेंथची असावी आणि दोन सोर्स मधून बाहेर पडणारा रंग एकच असावा, हा त्याचा अर्थ होतो. मग असे जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय घडेल? तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेडी आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न मिळू शकतो. समजा लाईट तशी नसेल तर म्हणजे काय? या सोर्स मधूनही एकच वेवलेंथ बाहेर पडते, याच्यामधूनही एकच वेवलेंथ बाहेर पडते, मात्र दोघांचे कलर वेगळे. सिंगल वेवलेंथ बट डिफरंट कलर्स. असं जर घडलं तर काय होईल? ऑटोमॅटिकली हे दोन सोर्सेस नॉन कोहेरंट होतात आणि नॉन कोहेरंट झाल्यामुळे त्या ठिकाणी काय घडायला चालू होईल? परत
एक तर रनिंग इंटरफिअरन्स पॅटर्न मिळेल किंवा त्या ठिकाणी ड्यू टू परसिस्टन्स ऑफ आय नो इंटरफिअरन्स पॅटर्न इज प्रेझेंट. याच्या पुढे जर आपण गेलो आणि विचार जर केला, समजा जर दोन सोर्सेस मोनोक्रोमॅटिक नाही आहेत किंवा ते कोण आहेत, पॉलिक्रोमॅटिक आहेत, म्हणजे हा देखील मल्टी कलर आहे, हा देखील मल्टी कलर आहे, मग त्यामुळे तयार होणारा इंटरफिअरन्स पॅटर्न कसा असेल, तर प्रत्येक कलर आपला स्वतःचा इंटरफिअरन्स पॅटर्न तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि असे वेगवेगळे इंटरफिअरन्स पॅटर्न एकमेकावर काय व्हायला चालू होतात, ओव्हरलॅप व्हायला चालू होतात आणि ज्याच्यामुळं काय घडायला चालू होतं, तुम्हाला दिसणारा इंटरफिअरन्स पॅटर्न कसा असेल, इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट बँड सराउंडेड बाय कलर्ड बँड्स. याचं एक्झाम्पल कोण आहे, यंग्स एक्सपेरिमेंट आहे. कारण यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये सुरुवातीला काय केलं होतं तुम्ही, तिथं तुम्ही सनलाईट वापरली होती. सनलाईट वापरण्यामुळे तुम्हाला काय इंटरफिअरन्स पॅटर्न मिळाला होता, सेंट्रल ब्राईट बँड तर होता तिथं, मात्र सराउंडेड बाय कलर्ड बँड्स होते तिथं. म्हणून हा झाला तुमचा सेकंड वन. आता तिसरा कन्सेप्ट किंवा तिसरा क्रायटेरिया, त्याचा विचार आपण या ठिकाणी करूयात. तिसरा क्रायटेरिया तो त्या ठिकाणी सांगतो की द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट, म्हणजे दोन्ही सोर्सेसचा ब्राईटनेस सारखा असावा. ब्राईटनेस म्हणजे इंटेन्सिटी. काल बोलताना मी सहज सांगितलं होतं, ब्राईटनेस किंवा इंटेन्सिटी कुणावर आधारित असते, ॲम्प्लिट्यूडवर आधारित असते. म्हणजे याचा अर्थ द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट, किंवा त्यालाच मला म्हणता येईल द टू सोर्सेस मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. दोघांचीही ॲम्प्लिट्यूड काय असावी, सारखी असावी. आता आपण विचार करू, ॲम्प्लिट्यूड सारखी असेल तर काय घडेल आणि सारखी नसेल तर काय घडेल. सारखी आहे, समजा याची 5 आहे, याचीही 5 आहे आणि दोन्ही सोर्सेस सेम फेज मध्ये येत आहेत, सेंट्रल ब्राईट बँड तयार करतायत. ह्याची 5 आहे, याची 5 आहे, म्हणून रिझल्टंट 10 न तो वर जाईल पार्टिकल. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 10ची झाली म्हणून इंटेन्सिटी 10चा वर्ग किती असेल, 100ची इंटेन्सिटी असेल तिथं. आणि ज्या ठिकाणी डार्क बँड तयार होत असेल तिथं काय घडत असेल, हे दोघं एकमेकाच्या अपोजिट फेज मध्ये येत असतील. म्हणजे याचा अर्थ हा 5 न वर ओढायचा प्रयत्न करेल तर हा 5 न खाली ओढेल, म्हणून रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी किती राहील, 0 राहील. म्हणून रिझल्टंट इंटेन्सिटी काय असेल, 0 असेल. म्हणजे ब्राईट बँड इज परफेक्टली ब्राईट अँड डार्क बँड इज परफेक्टली डार्क, असं तयार झालं. आता समजा दोन सोर्सेस इक्वली ब्राईट नाही आहेत, म्हणजे त्यांची ॲम्प्लिट्यूड वेगळी आहे. मग एक 5चा घेतो, एक 3चा घेतो. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या वेळेस 5 आणि 3 एकत्र आले. 5 वाला 5 न वर चल म्हणला, 3 वाला 3 न वर चल म्हणला, पार्टिकल कितीने गेला, 8. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 8ची आली. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती, इंटेन्सिटी कितीची झाली, 8 8 64 64ची झाली. जुनी 100ची होती, आता कितीची झाली, 64. म्हणजे पूर्वी ब्राईटनेस जास्त होता, आता ब्राईटनेस कसा झाला, कमी. म्हणजे ब्राईट बँड हॅज बिकम लेस ब्राईट झाले ते. आता डार्क बँडच्या ठिकाणी काय झालं, अपोजिट फेज मध्ये आले बिचारे दोघं. यानं म्हणला तू 5 न वर चल, यानं म्हणला तू 3 न खाली चल. काय होईल तिथं, तो रिझल्टंट 2 न जाईल, म्हणून त्या ठिकाणी 2ची ॲम्प्लिट्यूड शिल्लक राहील. 2चा स्क्वेअर 4, म्हणून डार्क बँडच्या ठिकाणी इंटेन्सिटी कितीची आली, 4ची. म्हणजे तो परफेक्ट डार्क बँड आहे का, नाहीये, तो कमी डार्क आहे. म्हणजे ब्राईट बँड बिकम्स लेस ब्राईट अँड डार्क बँड बिकम लेस डार्क. अशा पद्धतीचा इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होतो, ज्याच्यामुळं ब्राईट बँड कुठं संपू लागलाय किंवा डार्क बँडची सुरुवात कशी होते याचं जजमेंट आपल्याला क्लिअर होत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की असं घडल्यामुळं अनक्लिअर इंटरफिअरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व. म्हणून तिसरी कंडिशन घ्या. थर्ड कंडिशन, द टू सोर्सेस मस्ट बी इक्वली ब्राईट. आता त्याच्याबद्दल खाली लिहा. द ब्राईटनेस ऑफ लाईट डिपेंड्स ऑन द एम्प्लिट्यूड
of the wave. Hence, the two light waves should possess same amplitude. आता याच्यातला पुढचा पॉइंट, if the two light waves possess different amplitude, then the bright band will become less bright and dark band will become less dark. तर कालच्या लेक्चर मध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशनला आपण येऊन थांबलो होतो. तुमच्या स्क्रीनवर एखादा पॉइंट आहे ज्या स्क्रीनवर तुमचा इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो आणि अशा स्क्रीनवर सेंटरला त्या ठिकाणी कंपल्सरी एक्झिस्टन्स ऑफ ब्राईट बँड आहे. तर या ब्राईट बँड पासून काही अंतरावर एखादा पॉइंट आहे आणि त्या पॉइंटला ज्या काही लाईट वेव्ह पोहोचतात त्यांचा एक्झॅक्टली पाथ डिफरन्स किती असेल त्याचं इक्वेशन आपण त्या ठिकाणी काल पाहिलं होतं. आणि काल आपण म्हणलं होतं तिथं the equation for path difference is equal to small x into small d divided by capital D. या इक्वेशनला आपण येऊन थांबलो होतो. या इक्वेशन मध्ये असणाऱ्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोललो होतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्मॉल डी कोण आहे, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस, दोन कोहेरंट सोर्सेस S1 S2 मधलं अंतर आहे. कॅपिटल डी कोण आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन द स्लिट किंवा ते दोन सोर्सेस आणि स्क्रीन यांच्यामधलं अंतर आहे. आणि स्मॉल एक्स रिप्रेझेंट्स the distance between the point and central bright band, म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड पासून तो किती अंतरावर आहे ही ते जागा आहे तिथली. आता दुसरी गोष्ट, आपल्याला एक नियम त्या ठिकाणी माहित आहे की ज्या ज्या वेळेस लाईट वेव्ह अराईव्ह होत असताना त्या ठिकाणी तुमचा पाथ डिफरन्स n लॅम्बडा इतका असेल आणि ज्या ठिकाणी n ची किंमत 0, 1, 2, डॉट डॉट अशी असेल त्या वेळेस त्या ठिकाणी काय असेल तर ब्राईट बँडचा एक्झिस्टन्स असेल. n ची किंमत 0 असताना एक्झिस्टन्स ऑफ सेंट्रल ब्राईट बँड किंवा ज्याला आपण झिरोथ ब्राईट बँड असं देखील म्हणता येतं. याची इट इज अ फर्स्ट ब्राईट बँड, सेंट्रल ब्राईट बँडच्या नंतरचा पहिला ब्राईट बँड, 2 असताना दुसरा, 3 असताना तिसरा अँड सो ऑन. पण तेच जर तुमच्या पाथ डिफरन्स इक्वेशन ऑड नंबर मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा बाय 2 असा असेल किंवा इट इज अ 2n - 1 इंटू लॅम्बडा बाय 2 एवढं जर असेल तर ज्या ठिकाणी n ची किंमत 1, 2, 3 डॉट 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 अशी आहे तर त्यावेळेस अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी कंपल्सरी एक्झिस्टन्स ऑफ कोण असेल, डार्क बँड असेल. n ची किंमत 1 असताना त्या ठिकाणी कुठला डार्क बँड असेल, पहिल्या नंबरचा डार्क बँड असेल. n ची किंमत 2 असताना दुसऱ्या नंबरचा डार्क बँड असेल. अशा पद्धतीने ते डार्क बँड असतील तिथं. आता आपल्याला बघायचं की कुठल्याही ब्राईट किंवा डार्क बँडचं अंतर कुठून तर सेंट्रल ब्राईट बँड पासून किती आहे
म्हणजे याचा अर्थ मी जर तुम्हाला म्हणलं की 5 नंबरचा डार्क बँड तुमच्या सेंट्रल ब्राईट बँड पासून किती अंतरावर आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, किंवा दुसरा किती अंतरावर आहे, तिसरा किती अंतरावर आहे, ते अंतर आपल्याला सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी ते जे अंतर आहे, अंतर रिप्रेझेंट केलं जातं कोण? स्मॉल एक्स ने. का बरं? कारण स्मॉल एक्स काय आहे? हे अंतर आहे. कुठून अंतर आहे? सेंट्रल ब्राईट बँड पासूनचं अंतर आहे. कुणाचं अंतर आहे? पॉइंटचं अंतर आहे. आता ह्या वाक्यामधला पॉइंटचं अंतर हे मी काढून टाकतो. त्याच्याऐवजी मी लिहू शकतो तिसऱ्या ब्राईट बँडचं अंतर. त्याच्याऐवजी मी लिहू शकतो चौथ्या डार्क बँडचं अंतर, म्हणजे तो पी पॉइंट पहिल्यांदा कुठं आहे? तिसऱ्या ब्राईट बँडवर आहे. नंतर कुठं आहे? चौथ्या डार्क बँडवर आहे. तर ते अंतर काढायचे कसे? तर त्यासाठी आपण पहिल्यांदा विचार करू. या ठिकाणी ब्राईट बँडची एक कंडिशन घेऊ, ठिकाणी डार्क बँडची एक कंडिशन घेऊ. डार्क बँड किंवा ब्राईट बँडच्या कंडिशन ही गोष्ट आपण याच्यामध्ये काय करू? इम्प्लिमेंट करू. म्हणजे याचा अर्थ स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी इज नथिंग बट एन लॅम्बडा. ही कुणाची कंडिशन झाली? ब्राईट बँडची. याचा अर्थ मी स्मॉल एक्स इज इक्वल काय? स्मॉल एक्स कोण आहे? अंतर. सेंट्रल ब्राईट बँड पासूनचं अंतर. कोणाचं? पॉइंटचं. आता याला मी लिहितो x1 ब्राईट. आता अर्थ समजून घ्यायचा. पहिल्या ब्राईट बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट. कारण स्मॉल एक्स कोण आहे? सेंट्रल ब्राईट बँड पासूनचं अंतर सांगितलं. मग x1 काय इंडिकेट करतं? ब्राईट बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून. समजा x5 ब्राईट लिहिलं असतं तर पाचव्या ब्राईट बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून. लॉजिकली विचार करू. x1 ब्राईट म्हणजे एन ची किंमत, या ठिकाणी एन ची किंमत 0 1 2 3 आहे. मी इथं म्हणतो एन ची किंमत जर 0 ठेवली, एक्स ची किंमत 0, म्हणजे सेंट्रल ब्राईट बँड आहे तुमचा. एन ची किंमत 1 ठेवली म्हणजेच पहिल्या ब्राईट बँडचं अंतर म्हणजेच कोणाचं आहे? लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल. येस ऑर नो? मी जर तुम्हाला म्हणलं x2 ब्राईट, व्हॉट इज x2 ब्राईट? दुसऱ्या ब्राईट बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून किती असेल? 2 लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल. सिमिलरली मी जर तुम्हाला म्हणलं xn ब्राईट, व्हॉट इज दिस? एन नंबरच्या ब्राईट बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून किती असेल? एन लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. म्हणजे हा पार्ट आपल्याला इकडचा कळाला. सिमिलरली सेम पद्धतीनं लिहू शकतो x इंटू स्मॉल कॅपिटल डी इज इक्वल टू, इथं लिहू शकतो 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2. कंडिशन कोणाची पुटअप करतोय मी? डार्क बँड. म्हणजे याचा अर्थ 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल डी. इथं 2 3 4 and so on. एन ची किंमत 1 ठेवता याचा अर्थ काय? पहिल्या डार्क बँडचं अंतर. म्हणजे जर मी इथं
x1 डार्क, पहिल्या डार्क बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून. 1 ठेवा इथे, यांची किंमत काय येईल? 2 - 1 1 म्हणजे लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल, किंवा त्याला मी म्हणता येईल 0.5 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. येस ऑर नो? सिमिलरली x2 डार्क, दुसऱ्या डार्क बँडचं अंतर कुठून? सेंट्रल डार्क बँड पासून, सेंट्रल ब्राईट बँड पासून किती असेल? 2×4, 4 मधून एक गेलं 3 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल डी. 3/2 लॅम्बडा कॅपिटल डी, राईट. सिमिलरली मी जर म्हणलं x100 डार्क म्हणजे काय? म्हणजे काय? 100व्या डार्क बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून किती असेल? तर 9.5 बाय स्मॉल डी. आपल्या लक्षात, मी जर तुम्हाला म्हणलं 50व्या डार्क बँडचं अंतर 49.5 लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी, मी म्हणलं 25व्या ब्राईट बँडचं अंतर 25 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. आता आलं? म्हणजे कोणामधलंही अंतर तो कुठल्याही बँडचं अंतर तुम्हाला सांगता येतं. कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून. आपण पहिल्यांदा काय तयारी करतो? इक्वेशन काढतो. पाथ डिफरन्सच्या इक्वेशन मध्ये स्मॉल एक्स काय लिहितो? तो पॉइंट, ज्या पॉइंटला तो पाथ डिफरन्स घडतोय तो पॉइंट कुठं आहे? तर सेंट्रल ब्राईट बँड पासून x अंतरावर आहे. मग आपण काय करतो? या एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतोय, वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये घेतोय. एक कंडिशन आपली कुठली अप्लाय करतो? n लॅम्बडाची. दुसरी कंडिशन आपण कुठली अप्लाय करतो? 2n - 1 इंटू लॅम्बडा बाय 2. का? कारण शक्यता आहे त्या पी पॉइंटला मे बी पॉसिबल काय? ब्राईट बँड असेल किंवा काही असेल. तिथं ब्राईट बँड असेल तर ही कंडिशन त्याची असेल, डार्क बँड असेल तर ती कंडिशन त्याची असेल. आता जर तुम्हाला मी म्हणलं की एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटचं अंतर तुमच्या सेंट्रल ब्राईट बँड पासून 19.5 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इतका आहे. तिथं कोण असेल? डार्क बँड असेल. किती नंबरचा असेल? 20 नंबरचा असेल. आता लॉजिक आलं लक्षात? मी जर म्हणलं एखाद्या ठिकाणी की त्या पॉइंटचं अंतर सेंट्रल ब्राईट बँड पासून 8.5 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी, पटकन डार्क बँड किती? 9th डार्क बँड. येस ऑर नो? इफ इट इज 5 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी, इट इज 5th ब्राईट बँड. आता आलं लक्षात? म्हणजे आपण काय करू शकतो की त्यांनी जर ते अंतर दिलं की खटकन आपण सांगू शकतो तिथं कोण आहे आणि किती नंबरचा आहे. आता आलं? आता आपण थोडस पुढे जाऊयात. आता पुढे जायचं म्हणजे काय करायचं? एक गोष्ट कळाली, 1 लॅम्बडा, बघा 0ला कोण आहे? ब्राईट बँड आहे, सेंट्रल ब्राईट बँड आहे. 0च्या नंतर 1 येतं का 0.5 येतं? 0.5 च्या नंतर 1 येतं का 1.5 येतं? 1 येतं. म्हणजे याचा अर्थ 0.5, 1, 1.5, 2 वगैरे वगैरे. म्हणजे काय कळालं? ब्राईट अँड डार्क बँड्स आर प्रेझेंट अल्टरनेटली. आता झालं लक्षात? म्हणजे ते अल्टरनेटली आहेत हे आपल्याला कळून चुकलं. आता पुढची गोष्ट किंवा पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्या ब्राईट बँडची जाडी किती?
किंवा तुमच्या डार्क बँडची जाडी किती. ब्राईट आणि डार्क बँड आहेत. इथं ब्राईट बँड आहे, इथं ब्राईट बँड आहे, मध्ये डार्क बँड आहे. दोन ब्राईट बँड मधलं अंतर म्हणजे मधला कोण असतो, डार्क बँड. एकानंतर एक असणाऱ्या दोन ब्राईट बँड मधलं अंतर काढणे म्हणजेच काय काढणे, बँडविड्थ काढणे किंवा डार्क बँडची जाडी काढणे. हा डार्क बँड, हा डार्क बँड, या दोघांमधलं अंतर काढणे म्हणजे काय, ब्राईट बँडची जाडी काढणे किंवा बँडविड्थ काढणे. मग याच्यावरून आपल्याला बँडविड्थची व्याख्या सांगता आली पाहिजे. इन अन इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये द बँडविड्थ इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर येणारे एक टू सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स और डार्क बँड्स. म्हणजे दोन सक्सेसिव्ह ब्राईट बँड आहेत किंवा दोन सक्सेसिव्ह डार्क बँड आहेत, त्यांच्यामधलं अंतर म्हणजेच बँडविड्थ. दोन ब्राईट बँड मधलं अंतर म्हणजे डार्क बँडची बँडविड्थ झाली आणि दोन डार्क बँड मधलं अंतर म्हणजे ब्राईट बँडची बँडविड्थ झाली. मग आता मी या ठिकाणी म्हणेन बँडविड्थ मी लिहितो x. आता तुम्ही लिहिलेला असाल बीटा, पण मला जनरली सिमिलर बरे वाटतात. कारण या टॉपिक मध्ये बघा कोण आहे, स्मॉल डी कॅपिटल डी, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्मॉल एक्स कॅपिटल एक्स. स्मॉल एक्स म्हणजे कोण, कॅपिटल एक्स म्हणजे कोण, स्मॉल डी म्हणजे कोण, कॅपिटल डी म्हणजे कोण. एवढं जर लक्षात राहिलं तर मग ऑटोमॅटिकली सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात. मग या ठिकाणी हे कोण आहे, बँडविड्थ यूज आणि हे कोण आहे, बँडविड्थ युजिंग. मग बँडविड्थ इज नथिंग बट x2 ब्राईट मायनस x1 ब्राईट. यस और नो. दुसरा ब्राईट बँड कुठं, पहिला ब्राईट बँड कुठं आहे बघा, ह्या तुमचा सेंट्रल ब्राईट बँड. हा कोण आहे, सेंट्रल ब्राईट बँड. हा कोण आहे, पहिला ब्राईट बँड. हा कोण आहे, दुसरा ब्राईट बँड. बरोबर आहे. या पहिल्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँड पासूनचं अंतर किती, x1 ब्राईट. ह्या दुसऱ्या ब्राईट बँडचं सेंट्रल ब्राईट बँड पासून अंतर किती, x2 ब्राईट. मग ह्या दोघांमधलं अंतर किती, धिस अंतर मायनस धिस अंतर. येस और नो. या दोघांमधलं अंतर म्हणजे पहिला ब्राईट बँड दुसरा ब्राईट बँड, दोन ब्राईट बँड मधलं अंतर म्हणजेच कोण. आता आलं लक्षात मी काय करू लागलो या ठिकाणी, x2 ब्राईट म्हणजे हे अंतर आहे, कोणाचं अंतर आहे, दुसऱ्या ब्राईट बँडचं अंतर आहे. कुठून आहे, सेंट्रल ब्राईट बँड पासून आहे. आता मी इथे उभारलोय, माझ्या समोर एक रो आहे, त्याच्यानंतर एक रो आहे, त्याच्यानंतर एक रो आहे. माझ्यापासून पहिला रो 1 मीटरवर आहे, त्याच्यापासून पुढचा रो 1 मीटरवर आहे. म्हणून माझ्यापासून पहिला रो 1 मीटर, माझ्यापासून दुसरा रो 2 मीटर, माझ्यापासून तिसरा रो 3 मीटर. कळलं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या रो मधलं अंतर तेच करू लागलो. पहिल्या आणि दुसऱ्या रो मधलं अंतर 1 मीटर. म्हणजे याचा अर्थ सक्सेसिव्ह रो मधलं अंतर काढतो किंवा सक्सेसिव्ह ब्राईट बँड मधलं मी अंतर काढतो. व्हॉट इज एक्झॅक्टली x2 ब्राईट. आत्ताच आपण इक्वेशन खटाखट लिहायला चालू केले होते. व्हॉट इज इक्वेशन x2 ब्राईट, 2 लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. व्हॉट इज x1 ब्राईट, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी.
काय येईल उत्तर मग x इज इक्वल टू लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी युजिंग ब्राईट बँड्स. आता या ठिकाणी बँडविड्थचं इक्वेशन युजिंग द डार्क बँड. ठीक आहे, x इज इक्वल टू काय घडेल x2 डार्क मायनस, बरोबर आहे, x2 डार्क मायनस x1 डार्क आलं इथं. व्हॉट इज x2 डार्क? 1.5 लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी मायनस व्हॉट इज x1 डार्क? 0.5 लॅमडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. दीड मधून अर्धा गेला म्हणजे त्याचा अर्थ x इज इक्वल टू लॅमडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. आता हे इक्वेशन सगळ्याकडे पाहिल्यानंतर काय कळतं तर इन इंटरफिअरन्स पॅटर्न the bright and dark bands are equally and alternately spaced. हे वाक्य वापरलं होतं आपण. कुठं वापरलं होतं बाळांनो? बीट्स मध्ये वापरलं होतं. अजून नोट्स अँड अँटी नोट्स स्टेशनरी वेव्ह मध्ये देखील वापरलं होतं. एकानंतर एक येतात, ठराविक अर्थ अंतरानंतर असतात. ही गोष्ट आपण तिथं बोललो, तीच गोष्ट आपण काय करतोय इथंही बोलतोय. काही अडचण? मग आता याच्यातला लॅमडा कॅपिटल डी स्मॉल डी म्हणजे कोण? कॅपिटल एक्स. मग आता काय झालं तुम्हाला? x1 ब्राईट इज इक्वल टू 1x. बरोबर आहे का चूक आहे? व्हॉट इज x1 ब्राईट? दिस. व्हॉट इज दिस? व्हॉट इज x2 ब्राईट? 2x. व्हॉट इज x10 ब्राईट? yes or no? Similarly, what is x1 dark? x1 dark म्हणजे कोण? पहिल्या डार्क बँडचं अंतर कुठून? सेंट्रल ब्राईट बँड पासून. किती असेल? 0.5x. सिमिलरली दुसऱ्या डार्क बँडचं अंतर सेंट्रल ब्राईट बँड पासून 1.5x. त्याच्यानंतर x10 डार्क इज इक्वल टू काय लिहू? 9.5 इंटू x. इथपर्यंत कळालं. आता एक लक्षात घ्या, ही मधली रेषा सेंट्रल ब्राईट बँड, ह्याच्या बाजूला अल्टरनेट ब्राईट अँड डार्क, ह्याच्या बाजूला अल्टरनेट ब्राईट अँड डार्क. सेंट्रल ब्राईट बँडच्या इकडेही डार्क, इकडेही डार्क. त्या सगळ्याला बिचाऱ्यांना नाव देऊ आपण, सुंदर नाव देऊ. याचं नाव CBB. ठीक आहे. लक्ष द्या. याचं नाव फर्स्ट ब्राईट बँड, याचं नाव सेकंड ब्राईट बँड, याचं नाव थर्ड ब्राईट बँड, याचं नाव फोर्थ ब्राईट बँड. कारण ब्राईट बँड आहे. तर याचं नाव काय? फर्स्ट. हा कोण असेल? सेंट्रल ब्राईट बँड इथं आहे.
त्याच्यानंतर मी इकडे सरकू लागलो. हा कोण झाला? पहिला डार्क बँड. हा कोण झाला? दुसरा डार्क बँड. हा कोण झाला? तिसरा डार्क बँड. हा कोण झाला? चौथा डार्क बँड. याकडे बघायचं आणि मला सांगायचं, सेंट्रल ब्राईट बँड पासून चौथा डार्क बँड दूर असतो का चौथा ब्राईट बँड दूर असतो? लॉजिक लक्षात घ्या बरं का. हे कळालं पाहिजे. का कळालं पाहिजे याची कारण सांगतो मी तुम्हाला. याची काही कारण लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला लॅम्बडा दिला जातो, कॅपिटल डी दिलं जातं, काय दिलं जातं? एक्स दिलं जातं. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. प्रॉब्लेम मध्ये प्रश्न विचारला जातो, फाइंड द डिस्टन्स बिटवीन 8th डार्क बँड अँड 8th ब्राईट बँड ऑन सेम साइड. एकाच बाजूला 8 नंबरचा डार्क बँड आणि 8 नंबरचा ब्राईट बँड, त्या दोघातलं अंतर सांगा म्हणतात. 8वा डार्क बँड किती असेल? 8व्या डार्क बँडचं अंतर x8 डार्क किती असेल? 7. ब्राईट बँडचं अंतर किती असेल? 8x. मग या दोघांमधलं अंतर किती असेल? 0.5x. म्हणजे याचा अर्थ दिलेले दोन्ही जे बँड आहेत त्या सेंट्रलच्या एकाच बाजूला होते. मी जर तुम्हाला म्हणलं, नीट लक्षात घ्या, आपल्याला या टॉपिकचे किंवा या सेक्शनचे प्रॉब्लेम जर तोंडी करायचे असतील तर त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला स्पीडमध्ये जमणं गरजेचं आहे. मी जो पार्ट आता तुमच्या समोर घेतोय दॅट इज द ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स. मी तुम्हाला काय म्हणलं, पासून दुसरा ब्राईट बँड म्हणल्याबरोबर खटकन डोक्यात काय ट्यूबलाईट चमकली? 2x. आणि सेंट्रल ब्राईट बँड पासून 5वा डार्क बँड 4.5x. त्या दोघांमधलं अंतर किती असेल? तर 2x एकाचं अंतर आहे, एकाचं 4.5x आहे. मग दोघातलं अंतर किती असेल? 2.5x. काय केलं तुम्ही? मोठ्या अंतरामधून लहान अंतर सबट्रॅक्ट केलं. यस ऑर नो? केव्हा केलं? जेव्हा ते दोघही एकाच बाजूला होते. मी आता एका बाजूचा दुसरा ब्राईट बँड म्हणल्याबरोबर 2x, दुसऱ्या बाजूचा डार्क बँड 1.5x. आता अंतर सांगा. 3.5x. का बर? कारण इकडच्या बाजूला 2x होतं तर इकडच्या बाजूला 1.5x होतं. मग या दोघातलं अंतर काय होतं? ऍडिशन. म्हणजे काय कळालं याच्या? जर समजा दिलेले बँड्स सेंट्रल ब्राईट बँडच्या एकाच बाजूला असतील तर त्यांच्यामधलं अंतर काढत असताना सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करा म्हणजे काय करा? मोठ्यामधून लहान वजा करा. दुसरं वाक्य, दिलेले बँड सेंट्रल ब्राईट बँडच्या आयदर साईडला असतील. आयदर साईडचा अर्थ काय झाला? एक एका बाजूला आहे, दुसरा दुसऱ्या बाजूला आहे. त्यावेळेस काय करा? ऍडिशन करा. म्हणजे इकडचं अंतर किती आहे सेंटर पासून ते बघा, याचं अंतर किती आहे सेंटर पासून बघा. टोटल अंतर बेरीज केली की त्या दोघातलं अंतर आलं. आता आलं लक्षात? हा. एका बाजूचा 14वा डार्क बँड, दुसऱ्या बाजूचा 7वा डार्क बँड. 14वा डार्क बँड म्हणल्यानंतर 13.5x, दुसऱ्या बाजूचा 7वा म्हणल्यानंतर 6.5x. 13.5 प्लस 6.5 म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? डायरेक्टली 20x. त्याला काही लिहित बसण्याची गरज आहे? म्हणजे प्रॉब्लेम ज्यावेळेस आपण वाचत असतो वाचतानाच आपल्या डोक्यामध्ये तयार झालं पाहिजे काय त्याचं उत्तर. किती अंतर किती आहे? 20x इज द डिस्टन्स. हा, त्यांनी x दिलाय का? नाही दिला. मग x च्या ठिकाणी काय असेल? लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी.
काही अडचण इथपर्यंत? तर इथपर्यंत 2 मिनिटांमध्ये नोट्स मधून वाचून काढा, मग मी त्याचे पॉइंट्स देतो. बँडविड्थ आणि फ्रिंजविड्थ पर्यंत या तिथं. या टॉपिक मध्ये आता काही नाही, फक्त बायप्रिझम एक्सपेरिमेंट शिल्लक राहिला, बाकी काही नाही राहिलं आपलं. हा सेकंड सेक्शन देखील संपतो आपला बायप्रिझम एक्सपेरिमेंट झाला की. एक तर प्रॉब्लेम आतापर्यंत जे आपण डिस्कस केले त्या पद्धतीचे येतात किंवा तुमच्या बायप्रिझम एक्सपेरिमेंट वर येतात. बस संपलं. कुठपर्यंत वाचायला सांगितलं? बँडविड्थ किंवा फ्रिंजविड्थ पर्यंत. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट आहेत मोस्टली तिथं, बरोबर आहे. यंग्स एक्सपेरिमेंट त्याच्यानंतर येतो. तर यंग्स एक्सपेरिमेंटच्या आधीपर्यंतचा पार्ट पूर्ण वाचायचा. झालं का? हा, मेन हेडिंगला सिनॉप्सिसची वही काढायची. आतापर्यंत जेवढा झालेला पार्ट आहे तो पार्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न करू. मेन हेडिंगला इक्वेशन फॉर path difference, equation for path difference or bandwidth and fringe width, or bandwidth and fringe width. First point, if small d is the distance between the two sources, comma, capital D is the distance between the sources and the screen, and small x represents the distance of the point on the screen from central bright band then the equation for path difference of the light waves are at that point, arriving at that point. From the two sources is
the two sources is खालच्या ओळीत path difference is equal to small x into small d by capital D, where small x and small d are in millimeter and capital D is in meter. त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, S2P is equal to S1P is equal to capital D हे नोटेशन वापरलं. कुठं वापरलं, ऍडिशन मध्ये. कुठं नाही वापरलं, सबस्ट्रॅक्शन मध्ये. ओके. त्याच्यानंतर पुढं द प्रेझन्स ऑफ अँड डार्क बँड ऑन द स्क्रीन विल बी, डाव्या बाजूला ब्राईट व्हॅल्यूज लिहून घ्या सगळ्या, हे जे लिहून दिलेलं आहे. उजव्या बाजूला डार्क बँड, त्याच्या खाली हे लिहून घ्या, खाली लिहा मेन हेडिंग बँडविड्थ और फ्रिंज विड्थ ब्रॅकेट मध्ये लिहा, खाली लिहा द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेस bright bands, distance successive bright bands or dark bands, an appearance pattern is known as the bandwidth